नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की वर्षातला पहिला गुरुपुष्यामृत योग जो आहे तो आता येणाऱ्या 25 तारखेला गुरुवारी येणार आहे. ज्यावेळी पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग येतो आणि या दिवशी आपल्याला खूप खूप सेवा करायच्या असतात, कारण की हा योगच खूप महत्त्वाचा असतो. आणि यावर्षी तर पहिल्याच गुरुपुष्यामृत योगाच्या वेळी पौर्णिमा आली आहे आणि ती शाकंभरी पौर्णिमा आहे. म्हणून शाकंभरी पौर्णिमा प्लस गुरुपुष्यामृत योग असा हा दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे. म्हणून या दिवशी तर आपल्याला पर्वणीच आहे की आपण खूप खूप लक्ष्मी प्राप्तीच्या सेवासुद्धा करू शकतो. आणि वर्षातला पहिलाच गुरुपुष्यामृत योग आहे, म्हणून सगळ्यांनी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. आता काही थोडक्यात मी तुम्हाला सेवा सांगणार आहे, त्या आपल्याला करायच्या आहे. सगळ्यात पहिले तर शाकंभरी नवरात्रीची सांगता आहे. म्हणून त्या दिवशी आपण जसं आपले शारदीय नवरात्र असतं, चैत्रामधले नवरात्र असते, तर तेव्हा आपण जशी दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतो, पूर्णाच्या आरत्या करत असतो, तर तसं तुम्हाला करता आलं तर नक्की करा. शाकंभरी नवरात्री म्हणजे ही आपली पार्वती माता आहे, आपल्या घरातली जी अन्नपूर्णा माता आहे तिचंच स्वरूप आहे शाकंभरी माता. याच्याबद्दल जास्तीची माहिती मी तुम्हाला याआधीच्या 2-3 व्हिडिओमध्ये सांगितली आहे. या दिवशी या ऋतूमध्ये ज्या ज्या काही नवीन हिरव्या पालेभाज्या येतात सर्वांचा नैवेद्य आपल्याला देवीला द्यायचा असतो. म्हणजे सगळ्यांची एकत्र भाजी, हिरव्या पालेभाज्यांची मिळून आपण भाजी बनवून त्याचा पंचपक्वान्नांचा नैवेद्य आपण देवीला देत असतो. म्हणून तुम्ही प्रत्येक केंद्रामध्ये दर्शनासाठी जाऊन तिथे नैवेद्य दाखवू शकता. तर हे झालं शाकंभरी नवरात्रीचं. तर या दिवशी झालं तर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तरी आपल्याला करायचाच आहे. दुसरी महत्त्वाची सेवा जी 24 दिवसाची फुलवातींची सेवा असते, जी प्रत्येक गुरुपुष्यामृत योगापासून आपण सुरू करू शकतो. ही लक्ष्मी प्राप्तीची सगळ्यात मोठी सेवा असते. ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे व तुम्ही करू शकता. एक चांदीचं निरांजन घ्या, ते निरांजनसुद्धा सिद्ध होतं आणि ही आपली लक्ष्मी प्राप्तीची सेवासुद्धा होते. चढत्या क्रमाने 12 दिवस आणि त्यानंतर उतरत्या क्रमाने आपल्याला त्यावर फुलवाती लावायच्या असतात. डिटेलमध्ये व्हिडिओ आहेत. त्यानंतरची सेवा, आपल्या हातामध्ये 2 लवंगा आणि 2 विलायची घ्यायची आहे. 2 लवंगा 2 विलायची आपल्याला घेऊन आपल्याला देवाजवळ बसून, म्हणजे तुमच्याकडे जर लक्ष्मीनारायणाचा फोटो असेल तर त्याच्यासमोर बसून हातामध्ये आपल्याला 2 लवंगा 2 विलायची घेऊन आपल्याला त्यावर 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, त्याचप्रमाणे श्री महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे. आणि शक्य झालं तर 16 वेळा श्रीसूक्त किंवा 1 वेळा श्रीसूक्त एवढी सेवा करून तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे. आणि इच्छा बोलून मग ते तुम्हाला लक्ष्मीनारायणाच्या चरणी अर्पण करायचे आहे. दिवशी संध्याकाळी जेव्हा तुम्ही आपल्या दाराशी म्हणजे आपल्या मुख्य दरवाजाशी 2 तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाच्या पणत्या घ्यायच्या 2, त्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचे 2 वाती फुलवाती लावायच्या आहे. आपल्याला दाराशी आपल्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही साईडला आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाच्या वात लावायचे आहे. जे आपण सेवा केले 2 लवंगा आणि 2 विलायची, त्यामधली 1 लवंग 1 विलायची एका पंक्तीमध्ये आणि 1 लवंग 1 विलायची दुसऱ्या पंक्तीमध्ये असे आपल्याला लावायचे आहे. तर पूर्ण जळेपर्यंत आपल्याला ते तसंच ठेवायचे आहे. तर याप्रमाणे आपल्याला ही सेवा करायची. या सेवेने आपली कुठलीही इच्छा ही पूर्ण होईल. विशेषतः लक्ष्मी प्राप्तीचे जे अडथळे आहे, कर्जबाजारीपणा किंवा तुमचं पैसा टिकत नसेल, ह्या ज्या समस्या आहे बाबतीतल्या, ह्या समस्या तुमच्या दूर होईल आणि इच्छापूर्ती होईल. त्यानंतरची सेवा अशी की आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे न चुकता करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण जेव्हा तुपाच्या 2 पणत्या दाराशी लावू त्याच्यानंतर प्रदोष काळामध्ये आपल्याला सत्यनारायणाची पूजासुद्धा करायची आहे, जी की आपण प्रत्येक पौर्णिमेला करत असतो. म्हणजे या गुरुपुष्यामृत योगावर तुमच्याकडून लक्ष्मी प्राप्तीच्या सेवासुद्धा होणार आहे. गुरुपुष्यामृत योगावर जे आपण ज्याही काही छोट्या मोठ्या सेवा करतो त्याचं 1000 पट पुण्य आपल्याला मिळत असतं. इतका शुभ हा योग असतो. तेव्हा तुम्हाला जर सोनं खरेदी करता आलं, आता गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही सोने चांदी खरेदी केलं तर ते सोनं तुम्हाला कधी मोडायची गरज पडत नाही किंवा त्यामध्ये वाढच होत राहते. तर सोनं आपल्याला खरेदी करायचं आहे, पण ते जर शक्य नसेल तुमच्याकडून घेणं, प्रत्येकाकडून शक्य होत नाही, लक्ष्मीला आवडणाऱ्या लक्ष्मीकारक अशा गोष्टी विकत घेऊ शकता. त्यामध्ये पांढरी गुंज असेल, लाल गुंज असेल,
पिवळ्या कवड्या असतील, कमळगट्ट्याची माळ असेल, कमळगट्ट्याचे मणी असतील, तर ह्या काही लक्ष्मीकारक वस्तू आहेत. ह्या काही वस्तू आहेत ज्या आपल्याला आवर्जून खरेदी करायच्या आहे. श्रीयंत्र ज्यांच्याकडे नसतील त्यांनीसुद्धा ते खरेदी करून आणा, म्हणजे लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तू या दिवशी आपण खरेदी करू शकतो. तर याचप्रमाणे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करायचा आहे. नाही शक्य झाला तर सिद्धकुंजिका स्तोत्र नक्की वाचा. सिद्धकुंजिका स्तोत्र वाचल्याने आपल्याला पूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचा फलप्राप्ती होते. त्यानंतर 16 वेळा तुम्हाला श्रीसूक्त आजच्या दिवशी म्हणायचंच आहे. आजच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी, गुरुपुष्यामृतच्या दिवशी तुम्हाला 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे. त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टकम आहे ते 11 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. आणि शक्य झालं तर 108 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्रासोबत सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपतीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. तर हा मंत्र तुम्हाला 108 वेळा, एक माळ तुम्हाला करायची आहे. तर ह्या काही सेवा आहेत ज्या लक्ष्मी प्राप्तीच्या आहे. नक्की करा, कारण इतका शुभ योग परत कधी येईल माहिती नाही, पण वर्षाच्या सुरुवातीलाच हा योग जुळून आला आहे. म्हणून 25 तारखेला न चुकता आपल्याकडून ह्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा झाल्याच पाहिजे. तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल. श्री स्वामी समर्थ.